श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्ये नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरी यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीय गगनचंदं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मक्षेत्र सुवासवंदन कथा टोपी चमाला दंडकमंडूळ कटाक रक्षक तरुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुष लोकपाल सर्वेश अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्वसाक्षी कोणालय भक्त जनताराय अनंत रूपे नटलाय तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझी रूपे नटलासी करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि दैविता तुझी समर्थानेचे जंगम आणि स्थिर तुझ आपले समग्र तुझ लागी आदीमध्ये अग्र कुठे नसे पाहत असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विशेष वेदांचे ही तर्कशास्त्रे शास्त्रातही नाव रे विष्णू शंकर एकंदरे कुटीत झाले सर्वे मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती शस्त्रमुखी निश्चिती षडला खाती वनिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावी मच्छी समर्था कृपा कंटाक्ष दीननाथा दासाकडे पाहावी। आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून ही लोकी सौकी दोन्ही परलोकी साधन करा दृष्टावो सागर याचे पावा या पहिले तीर तन्मान तणी साचार प्राप्त हो मजला आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्राती उली नाना न बाधत तुझ्याकडून किती वर्णू आपले गुण द्यावे मग सुख साधन अनंतिमी निरसून ज्ञानाकर हृदयी प्रकटोपै शांती मनी सदा वसो व्रतभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त असो व्रताविषयाची नसो वासना मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भगवत व्यवहारी वर्तता नो प्रव्राती चिंता अंगी न यावी असत्य त्या सत्यविजय सर्वदा प्राप्त वर्गाचे शोषण न्यायमार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करून समर्थ असो निया संसारात प्राचीनतो नामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलाय करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी अटाई वर्ता मीपणाची नसची करता आणि करिता तुझे एक स्वामीनाथा माझी अटाई वर्ता मीपणाची नसची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। एक माळ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19 श्री गणेशाय नमः। एकाग्रह चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पद सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्यंतरे श्रवण करिता सर्वत्र पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयासी सर्वत्र ख्याती अजरा अमर राहिली
कृष्ण तट्टा की क्षेत्र पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटोग साधन ऐसा इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करी ती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखले ज्ञानतयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रीची ऐकोनी समुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांचा एक श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरमधू प्राणवायू आश्चर्य करती सकळजन असो झाली काही वेळ समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदा भुजावरी मस्तक ठेवले झटकरी सदतित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य ते यतिमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरवली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधले असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती तेथेची वास्तव करीती सिद्धी प्रसन्न झाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलेले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळूनी तेथेची द्यावे सोडूनी तरीच ज्येष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभूनी अंती जाशी सुखाने कुणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खूण येती तत्काळ जाणून पाहू लागले यशोवंदन शब्द एक न बोलावे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले वासुदेव फडके ब्राह्मण थोर त्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले ज्याची चित्ता दर्शना ते पातला स्वकार्य चित्तोनी अंतरी खडग दिदले स्त्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसले दूर स्त्रीनी जाणले अंतर त्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबेग उठली स्वारी सत्वर आले बाहेरी तरवटच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी कार्य साधले लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवटाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून ते न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेची आला परत स्वस्थानास झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याचे यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पानिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीची मृत्यू समय पातला पाहुनिया विपरीत परी श्रीचरण धरले झटकरी उभा राहिला काळदुरी नवल परी झाले दीनवंदन होऊन दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे हे पाहुनी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगता हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो विषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्यात्वरित स्पर्श याते करू नको समर्थ बोलले त्याची नवल वर्तले तत्काळ विश्वाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करते धन्यता थोर वर्णिता ती बैलापदी दिली मुक्ती मरण चुकवले तात्यांचे ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समक्त सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी येतिवर्या भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन व्रता शूरता दोघेही
असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी ग्रस्त एक दर्शनासी समर्थांचा पातला करोनी स्त्रीची स्तुती माथा ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्याते वंदती हस्तवंदन करोनी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वान करोनी नाना येथेची भोजन देई जे ग्रस्त आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलवले 5 जण जेवू घातले तयाते फकीर तृप्त होऊनी जाती उष्टिक उरले पत्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापित ग्रस्ता ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या ग्रस्ताचे मन आशंक झाले तेव्हा म्हणे यवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उष्टिक याती मध्ये पावेन कष्ट न कळता स्वजनास गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक येऊनी स्वामी सम्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवया साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उष्टिक घे त्वरित तो निशंग मनात पत्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळी मुंबईसी आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समी एके दिनी ग्रस्त निघाला फिरावयासी येऊन एका घरापासी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही ग्रस्त पडला दृष्टीसी तिने बोलावले त्याला आसनावरी बसवले 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर ग्रस्त मनी आनंदला बाई त्या आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य ग्रस्त आली प्रचिती वारंवार स्तुती करीती शोतगात स्वामींचे इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा ऐकतो भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख्य निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळसा अध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतारा आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण सत्वर ते बहुधान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्रह निमग्न झाले निजरूपी षष्ट चक्रा ते भेदून ब्रह्मरंभा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेत्वा जवळ होते सेवे करी त्यांचा दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटी जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्राचा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उदरले जडमुटाला तो महिमा कोण वर्णी अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्राचा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उदरले जडमुटाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेल ग्रामामाझारी जन्म माझा झालेसी तेथेचे बालपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षण पद मिळाले विद्यालयी सांप्रत्य वाणी मारवाडी ज्येष्ठ नाम त्यांचे शंकर शेठ त्यासी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणवाद गायले ते हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमती अल्पत्म प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध अर्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु करंदळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन तृतीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची व्रत सकळ चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने नावया स्वामीसी पाठवले कारभाराची 5व्यात ती कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे व्रत समग्रह 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी
ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मग्रस्त त्याची केले दुःखमुक्त. 8व्यात ती कथा खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधलेला सुंदर मठ ते वर्णन समस्त. 9व्यात केले चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले. 10मा अध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसेची अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास भरवा तया माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. 17रक भाविका बसपातील सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची गत्ता गोड बहुत. 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 त्यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन छंदू तो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक ग्रस्त निर्धन त्यासी आले भाग्य पूर्ण तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृंद निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वंद त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिवता वंदोनी त्या अभयंता ग्रंथ समाप्त केलेसे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याची आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोणी अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो व्रताभिमान तो नसो सर्व विद्या सार गवसो भक्त ज्येष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीसी आणिला त्याची रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील सुमने वेचून सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला बाल सददित त्याचा प्रतिपाल करावा बाळा आपले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.